नमस्कार मित्रांनो, तयार व्हा, कारण यावेळी शारदीय नवरात्र इतिहास रचणार आहे। माता दुर्गा फक्त येणारच नाही तर माता दुर्गा हत्तीवरून आगमन करणार आहे आणि परत सुद्धा हत्तीवरूनच जाणार आहे। हा संयोग लाखो वर्षात खूप कमी वेळा पाहायला मिळतो आणि जेव्हा असं होतं तेव्हा जगात आनंद येतो। शास्त्रात स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा माता दुर्गा हत्तीवरून आगमन होतं तेव्हा असा संकेत असतो की चांगला पाऊस, भरपूर अन्नधान्य, धनसमृद्धी आणि चारही बाजूला सुखशांतीचं वातावरण असतं। आणि जेव्हा त्यांचं प्रस्थान सुद्धा परत हत्तीवरून होतं तेव्हा समजलं जातं की हा काळ लवकर संपणार नाही, म्हणजे सुख समृद्धी कायम राहणार आहे। परंतु मित्रांनो, सर्वात खास गोष्ट ही आहे की यावेळी माता दुर्गेचा हा दिव्य आशीर्वाद 12 मधून थेट 4 राशींवर बरसणार आहे। या भाग्यशाली राशींसाठी ही नवरात्र वरदानापेक्षा कमी असणार नाही। नशिबाचे दरवाजे माता दुर्गा स्वतः आपल्या हाताने उघडणार आहे या राशीवाल्यांचे। जर तुमची पण रास या 4 राशीमध्ये असेल तर तयार व्हा, कारण या नवरात्रीमध्ये माता अंबेच्या कृपेने तुमच्या जीवनात धनवैभव, मान सन्मान आणि आनंदाचे भंडार उघडणार आहे, जे पाहून सर्वजण हैराण होतील। तुमचे नशीब सूर्यासारखे चमकेल। परंतु ते जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। यंदा 2025च्या नवरात्रीची सुरुवात होतीये 22 सप्टेंबर पासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे। जेव्हा जेव्हा देवीचं आगमन नवरात्रीत हत्तीवरून होतं तेव्हा येणारं वर्ष अतिशय शुभ जाणार असतं। चांगल्या घटना येणाऱ्या वर्षामध्ये घडणार असतात असा संकेत मिळतो। जेव्हा जेव्हा नवरात्रीची सुरुवात सोमवारी किंवा रविवारी होते तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं। हत्तीवरून मातेचं आगमन होणं ही अत्यंत शुभ घटना मानली जाते। यंदा चांगला पाऊस होऊन शेतीत भरभराट होणार असा तो संकेत असतो। इतकंच नाही तर देशात धनधान्याची वाढ होणार, दुधाचं उत्पादनही वाढणार, एकंदरीतच देशामध्ये सुखसमृद्धी आणि सुबत्ता येणार असा संकेत मिळत असतो। म्हणून देवीचं हत्तीवरून होणारं आगमन अतिशय महत्त्वाचं ठरतं। नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात। त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते। हा घट मातीवर ठेवून त्या मातीत धनधान्य पेरलं जातं। 9 दिवसात सर्वात आधी फोपावणारं धान्य पाहून शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो। या पावन पर्वाचे समापन 2 ऑक्टोबर 2025 गुरुवारी होणार आहे। तेव्हा तयार व्हा, कारण पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्या 4 खास राशींबद्दल ज्यांच्यावर माता दुर्गाचा असीम कृपा बरसणार आहे। परंतु त्याआधी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये लिहा जय माता दुर्गा आणि व्हिडिओला लाईक करा। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास। मकर राशीवाले तयार व्हा, कारण यावेळची शारदीय नवरात्र तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी राहणार नाही। माता दुर्गेचे हत्तीवरून आगमन तुमच्या जीवनात अपार सुख समृद्धी आणि आनंदाची वर्षा घेऊन येत आहे। स्वर्गलोकातून माता अंबेची जी कृपा तुमच्यावर बरसणार आहे त्यामुळे तुमचं भाग्य चौपटपटीने चमकणार आहे। या नवरात्रीला आर्थिक दृष्टीने तुम्ही मोठा लाभ घ्या। माता अंबेच्या आशीर्वादाने तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल, धनसंपत्तीत बढती पाहायला मिळेल। जे लोक व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नसेल। अचानक लाभ, नवीन अवसर आणि मोठे सौदे तुमच्या हाती लागू शकतात। नोकरी करणाऱ्यांसाठी ही नवरात्री नोकरीत पदोन्नती, मान सन्मान आणि मोठे पद घेऊन येत आहे। एवढंच नाही तर मागील काळात जर तुम्ही आजाराशी झुंजत आहात तर या नवरात्रीत माता अंबेच्या आशीर्वादाने त्या समस्या दूर होतील। तुमचे शरीर व मन दोन्ही ऊर्जावान होईल, ज्यामुळे परिवारामध्ये आनंद भरेल। जोडीदारासोबत प्रेमाने राहाल। मकर राशीवाले, जर माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर या 9 दिवसांच्या काळामध्ये तुम्ही मुलींना जेवू घाला, तसेच गरजूंची मदत करा। असं केल्याने माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। त्यानंतर वळूया ती म्हणजे कुंभरास। कुंभराशीवाले तुम्हीही तयार व्हा, कारण यावेळची शारदीय नवरात्र तुमच्यासाठी सुद्धा खूपच खास राहणार आहे। माता दुर्गेचं हत्तीवरून होणारं आगमन तुमच्या जीवनात घेऊन येणार आहे समृद्धीचा नवीन अध्याय।
ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यासोबतच व्यवसाय करणाऱ्यांसाठी माता दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांचा व्यवसाय अधिक पटीने जास्त प्रगती करणारा ठरणार आहे। त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा माता दुर्गेच्या आशीर्वादाने त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन सोबतच पगारवाढ देखील मिळू शकते। त्यासोबतच नवरात्रीचा हा काळ तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद घेऊन येणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंद राहील। तसेच या काळामध्ये माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला धनलाभ होण्याचे योगही बनत आहेत। त्याचबरोबर या काळामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। त्यानंतर वळूया तूळ राशीकडे। तूळ राशीवाले माता दुर्गेचं हत्तीवरून होणारं आगमन तुमच्या जीवनामध्ये भरभराट घेऊन येणारं ठरणार आहे। कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये तसेच करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर या काळामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच करा, कारण माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुम्हाला त्या गुंतवणुकीतून अधिक फायदा झालेला पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच विद्यार्थ्यांवरती सुद्धा माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद राहणार आहे। त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुमची मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती सुद्धा होऊ शकते। त्याचबरोबर तूळ राशीवाले माता अंबेच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये भरभराट, आनंद आणि सुखसमृद्धी झालेली पाहायला मिळेल। तसेच या काळात तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होऊ शकते। नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही एखादी संपत्ती सुद्धा खरेदी करू शकता। त्यासोबतच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल। त्यानंतर वळूयात शेवटची रास, ती म्हणजे वृश्चिक रास। वृश्चिक राशीवाले माता दुर्गेचं हत्येवरून होणारं आगमन तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद घेऊन येणार आहे। कारण या काळामध्ये तुम्हाला कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये यश प्राप्ती होणार आहे। निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे। त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा देखील वाढलेली पाहायला मिळेल। तसेच या काळात तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होऊ शकतात। त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता। त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होऊ शकते। तसेच वैवाहिक जीवन आनंदमय राहील। त्यासोबतच या काळामध्ये तुमचे अडकलेले एखादे काम सुद्धा माता दुर्गेच्या कृपेने मार्गी लागू शकते। त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण राहील। नात्यांमध्ये गोडवा राहील। या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल। त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल। या नवरात्रीच्या काळामध्ये माता दुर्गा तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न राहणार आहे। त्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकटे आता मिटणार आहेत, कारण माता दुर्गा तुमच्या सोबत असणार आहे। त्यासोबतच या नवरात्रीचा काळ तुमच्या जीवनात आनंदच आनंद घेऊन येणारा ठरणार आहे। तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना या नवरात्रीच्या काळामध्ये माता दुर्गा त्यांच्यावरती प्रसन्न राहणार आहे आणि त्यांना आशीर्वाद देणार आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद। यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।